काय हो? काय झालं? बघितलत ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी, ती पारू तिथे नाहीच आहे. अहो मी तुम्हाला मदतच करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुमचा विश्वासच नव्हता आमच्यावर. असो, आता बघितलत ना, आता तरी करता ना त्यांना दिलेली ऑर्डर कॅन्सल? नाही हो. का? हे बघा, तुम्हाला तुमचा जो इव्हेंट आहे तो खराब करून घ्यायचा आहे का? हो मॅडम, मला असं का वाटेल? हो मग ऑर्डर कॅन्सल का नाही केली तुम्ही? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, तिला दिलेली ऑर्डर कॅन्सल करा म्हणून. अहो, ही लोक माझी ऑर्डर वेळेवर पूर्ण करणार आहेत आणि माझ्या घरी वेळेवर पोहोचवणार सुद्धा आहेत. मग तुम्ही काय बोलता? तुमचं तुम्हाला कळतंय का जरा? अहो त्यांची मेन शेफ ती पारूच नाहीये जागेवर, मग कशी तुमची ऑर्डर कंप्लीट होणार? हा, या ज्या बाकीच्या बायका आहेत त्या काय करणार आहेत? तुम्हाला सांगतेय, तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेत मिळणारच नाहीये. अहो मॅडम, तुमचाच काहीतरी गैरसमज झालाय. कोणी म्हटलं पारू जागेवर नाहीये? म्हणजे अहो, पारूताई तिथेच आहेत. त्या सगळ्यांना मार्गदर्शन करीत आहेत आणि तिथल्या प्रत्येक बाईमध्ये पारू आहे आणि त्यांच्यात सुद्धा पारूसारखी जिद्द आहे आणि त्या ही ऑर्डर पूर्ण करून दाखवतील. तुम्ही बघाच. हे बघा, तुम्ही यांच्या बोलण्यावर वागण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमचं नुकसान होईल. तुम्हाला ना आता तुमचं प्रॉफिट लॉस काहीच कळत नाहीये. मी तुम्हाला इतकी चांगली डील देते. तुम्ही एक काम करा, हवं तर आता तुम्ही तिला दिलेली ऑर्डर सगळी कॅन्सल करा. मी तुम्हाला 100 माणसांचं जेवण पोच करेन अगदी फ्री मध्ये. ओके? दिशा, दिशा, तू तरीच म्हटलं ते काका असे अचानक का आले होते ते? दिशा, तुला सांगतोय ना, तू प्लीज आमच्या कामात मध्ये येऊ नकोस. मी आता ऐकलं तू त्यांच्याशी बोलत होती ते फ्री मध्ये जेवण देण्याबद्दल. काय प्रकार आहे हा? हे काम पारूचं आहे, त्यामुळे ती बघून घे काय करायचं, कशी ती ऑर्डर पोच करायची. तू या सगळ्यापासून लांब राहा. ओके? ए आदित्य, तू मला अक्कल नाही शिकवायची अजिबात. मी माझ्या मनाची मालकीण आहे. मी ही ऑर्डर कोणाला फ्री देईन, दान करेन किंवा भीक म्हणून देईन, तू नाही सांगायचं. काका, आत्ता या आदित्याच्या तोंडावर तुम्हाला सांगते, आत्ताच्या आत्ता लगेच तुम्ही जी ऑर्डर दिली आहेत ना ती कॅन्सल करा. मी तुम्हाला 100 माणसांचं जेवण पोच करेन. डोंट वरी. आम्ही भिकारी नाही आहेत तुमच्याकडून जेवण फुकट घ्यायला, कळलं? आम्ही आमच्या पैशाने 100 लोकांना असं खायला घालू शकतो. तुम्हाला दान करण्याची, फुकट वाटण्याची एवढी हौस आली असेल ना, तर एखाद्या मंदिरात जाऊन दान करा, आता अनाथाश्रमात वाटा. आम्ही रितसर पैसे देऊन ऑर्डर दिलेली आहे आणि आमचा पारूच्या टिफिन सर्व्हिसवर पूर्ण विश्वास आहे. ते आमची ऑर्डर नक्की पूर्ण करतील. आदित्य सर, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला दिलेली ऑर्डर कन्फर्म आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्ही लागतो काय? चालेल, येतो. ये. आदित्य दादा, आम्ही आता निघतो. हा. उद्या सकाळी लवकर येऊ. ओके, चल चालेल. चल. लवकर या. हो. दादा, हा. तू पण चल आता. आज खूप काम झालं, उद्या तर अजून काम आहे. चल. हो दादा, खूप धावपळ केली तुम्ही. आज जाऊन थोडं विश्रांती घ्या. ऐका ना, मी इथेच थांबतो. मी इथून कुठेही हलत नाही, प्लीज. अरे असं काय करतोस तू? झालंय आजचं काम. चल ना, आराम कर थोडा. हा, मला माहिती आहे, तेच म्हणतोय मी. सगळी तयारी झालेली आहे. उद्या सकाळी स्वयंपाकाला लागायचं आहे. स्वयंपाक पूर्ण करून ऑर्डर द्यायची आहे. त्यामुळे प्लीज मी इथेच थांबतो. मला त्या दिशावर विश्वास नाही आहे. आज तिने आपल्या गिरायकाला फितवण्याचा प्रयत्न केला. नशिबाने तिचा तो प्लॅन फेल झालाय, पण ही गोष्ट तिच्या डोक्यात गेली असणार आहे आणि त्यामुळे ती अजून काहीतरी विचित्र प्लॅन करत असणार आहे. आणि आता मला रिस्क घ्यायची नाही. ती इथे येऊन आपलं नुकसान सुद्धा करू शकते. त्यामुळे मी प्लीज आज रात्री इथेच थांबतो. मला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची नाही. ऍक्च्युली दादा एकदम बरोबर बोलतात. आपण कुठलीही रस न घेता दिशापासून सावधच राहायला पाहिजे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. दिशा आणि दामिनी काकू काही करू शकणार नाहीये. नाही ना प्रीतम, प्लीज.
खरंच आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि आणि उद्या सकाळी आपल्याला भरपूर काम आहे. तुम्ही पण जा आणि प्लीज आराम करा. ओके, मी थांबतो इथेच. ठीक आहे. हो दे काय असेल ते. हा. फालतूगिरी आहे. ते सगळे प्लॅन्स फेल जातात. तो पिंडोक माणूस, त्याला एवढं व्यवस्थित समजवलं होतं मी की या लोकांच्या बोलण्यात अडकू नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, पण नाहीच ऐकलं माझं. त्या मूर्खाला मी किती चांगली ऑफर दिली होती. मी त्याला म्हणालेले की मी सगळं जेवण, ती संपूर्ण ऑर्डर फुकटात तुझ्या घरी पोहोचवेन. तेही नाही ऐकलं. दिशा, काय ऑफर दिली तू त्याला? फुकट देते जेवण? अगं, तुला कळतंय का जरा, तू तुझं नुकसान का करून घेतेस? अगं, एवढी मोठी बिझनेस वुमेन आहेस ना तू. इतके मोठे मोठे बिझनेस असतात तुझे, इतके मोठे प्लॅन्स असतात. म्हणजे तू ठरवलंस ना तर तुझ्या रस्त्यात ना असं कोणालाही हटवू शकतेस ग. कोण कुठली पारू? हा, मला एक कळत नाहीये दिशा. तुझे बिझनेस सोडून, बाकी सगळ्या गोष्टी सोडून तुझ्या प्लॅनवर का फोकस नाही करत आहेस तू? किचन पॉलिटिक्स मध्ये काय पडलंय तुला? हा, काय गरज आहे त्याची? शी 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 प्लीज. किचन मधल्या पॉलिटिक्स मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. सगळं ना मी फक्त आणि फक्त त्या पारूला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यासाठी करते. तिला संपवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि याचसाठी ना माझ्या डोक्यात एक खूप चांगला प्लॅन आहे. अजून प्लॅन आहेस का? हो, आज रात्री सगळे झोपले की मग मी किचन मध्ये जाऊन तिची सगळी तयारी बिघडवून टाकणार आहे. मग बघूच ती पारू तिची ऑर्डर कशी कंप्लीट करते ते. कर. ऑल द बेस्ट. झोप तू. गुड नाईट. गुड नाईट.